तर विधान भवनाबाहेरून एक महत्त्वाची बातमी येते। विधान भवनाबाहेर एका व्यक्तीने जाळून घेण्याचा प्रयत्न केलाय। व्यक्तीने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केलाय। आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मात्र या व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न नेमका का केला हे अजून अस्पष्ट आहे। विधान भवनाबाहेरचं हे सगळं प्रकरण आहे। काही वेळापूर्वीची ही घटना आहे। मुंबईमध्ये सध्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि त्यामुळे अनेक जण त्यांच्या समस्या घेऊन विधिमंडळाच्या आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतात। आमदारांसमोर किंवा मंत्र्यांसमोर त्यांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करत असतात। ठिकठिकाणी आंदोलनही करत असतात आणि आज विधान भवनाच्या बाहेरचा हा सगळा प्रकार आहे। एका व्यक्तीने पेटून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, नेमकं काय घडलेलं आहे? ही व्यक्ती कोण होती? काय नेमकं म्हणणं आहे या व्यक्तीचं? एकूणच ही व्यक्ती कोण होती हे कळू नाही शकलं आहे। मात्र विधान भवनाबाहेर एका व्यक्तीनं स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न आपल्याला करताना पाहायला मिळालेला आहे। ह्या व्यक्तीनं अंगावर रॉकेल टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यावेळी लगेच पोलिसांकडनं त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। एकूणच पोलिसांकडनं या संदर्भातली सध्याला चौकशी सुरू असल्याचं कळतं आहे आणि नेमका हा व्यक्ती कोण होता, नेमकं काय इथं आला होता या संदर्भातली माहिती ही पोलीस घेताना दिसतात। धन्यवाद अभिषेक या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।